नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संधी व त्याचे प्रकार ह्या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी या विषयाचा व्याकरण हा घटक अभ्यासणार आहोत। व्याकरणातील आजचा आपला घटक आहे संधी। व्याकरणाचा संधी या घटकाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। यापूर्वीच्या भागामध्ये आपण विभिन्न उदाहरणांच्या माध्यमातून संधी म्हणजे काय हे समजून घेतलेले आहे। संधीचे एकूण 3 प्रकार असतात: स्वर संधी, व्यंजन संधी आणि विग्रह संधी। आपण ह्या संधीच्या वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास ह्या सेशनमध्ये करणार आहोत। सुरुवातीला आपण संधीच्या पहिल्या प्रकाराचा अभ्यास विस्तारित रूपाने करणार आहोत। खालील वाक्य वाचा। इथे आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत, ते आपण वाचूया आणि समजून घेऊया। पहिलं वाक्य आहे सूर्य उदय झाला आणि दुसरं वाक्य आहे आम्ही विद्यार्थी आहोत। तर बघा, इथे अधोरेखित केलेले 2 शब्द आहेत। पहिला आहे सूर्य उदय आणि दुसरा आहे विद्यार्थी। तर मग आपण हे शब्द असेच बोलतो का किंवा असेच लिहितो का? तर नाही। आपण नेहमी सूर्य उदय हा शब्द सूर्योदय आणि विद्यार्थी हा शब्द विद्यार्थी अशा प्रकारे लिहितो आणि बोलतो। अशा प्रकारचे शब्द तयार करत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळून एक वर्ण तयार होतो। आता आपण समजून घेऊया। इथे बघा सूर्य उदय, तर याच्यामध्ये बघा पहिल्या शब्दातील दुसरा शब्द किंवा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म्हणजे काय? सूर्य, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण म्हणजे उ। तर सूर्य अधिक उ। मग सूर्यमध्ये अ हे स्वर आहे आणि उदयमध्ये उ ह्या वर्णामध्ये उ हे स्वर आहे। मग आपण अ अधिक उ हा ऱ्हस्व उ तयार होतो आणि मग तो य मध्ये। आता बघा, जेव्हा पण आपण स्वर संधी किंवा संधीच्या प्रकारामध्ये जेव्हा कोणताही स्वर आपल्याला एखाद्या अक्षरामध्ये जोडायचा असेल तर तो आपण दुसऱ्या अक्षरामध्ये जोडत नाही, तर पहिल्या वर्णामध्येच तो जोडला जातो। म्हणून इथे सूर्योदय असं शब्द तयार होतोय। विद्यार्थीमध्ये पण विद्या अधिक अर्थी, तर इथे विद्यामध्ये आ हा स्वर आहे आणि अर्थीमधील पहिल्या वर्णामध्ये अ हे स्वर आहे। म्हणजेच विद्या या शब्दातील शेवटचं अक्षर जरी या असेल तरी पण त्याच्यामध्ये स्वर आ आहे आणि अर्थी या अक्षरातील किंवा या शब्दातील पहिले वर्ण अ स्वर आहे। म्हणजेच आ अधिक अ बरोबर आ, विद्यार्थी। तर मी ते शब्द तयार होतोय विद्यार्थी। म्हणजेच काय, शब्द तयार करत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळून एक नवीन वर्ण तयार होतो आणि त्याच्यातून एक नवीन शब्द तयार होतो। मग अशा वर्णांच्या एकत्र येण्याच्या प्रकारालाच आपण संधी असे म्हणतो। तर इथे संधीची परिभाषा दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे। मराठी भाषेमध्ये शब्द तयार होण्याची जी क्रिया असते त्यावेळी एक अक्षर दुसऱ्याशी जोडताना जे नियम वापरले जातात त्या नियमालाच आपण संधी असे म्हणतो। संधीचे बघा, आता संधी म्हणजे काय? संधी म्हणजे सांधणे, जोडणे। तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, संधी म्हणजेच काय? 2 शब्द एकत्र जोडणे किंवा 2 शब्द एकत्र सांधणे। मग अशा रीतीने संधीचे एकूण 3 प्रकार होतात: स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। आता हे तिन्ही संधी प्रकारांविषयीची माहिती आपल्याला समजून घ्यायची आहे। आता त्यासाठी पुढे एक तक्ता दिलेला आहे, तो आपण त्याचा अभ्यास करूया।
बघा इथे तुम्हाला एक हा तक्ता दिलेला आहे. ह्या तक्ताचा आपण विस्तारित रूपाने अभ्यास करणार आहोत. इथे तुम्हाला प्रकार दिलेले आहेत, वैशिष्ट्य आणि नियम दिलेले आहेत आणि उदाहरणे दिले आहेत. तर प्रकारामध्ये स्वरसंधी, सजातीय संधी आणि विजातीय संधी ह्या तिन्ही प्रकारांचा आपल्याला वैशिष्ट्य आणि नियम समजून घ्यायचे आहेत आणि उदाहरणांच्या माध्यमातून आपण ते समजून घेणार आहोत. चला तर पहिला प्रकार आपण पाहूया, स्वरसंधी. तर स्वरसंधीचं वैशिष्ट्य किंवा नियम काय आहे? एकमेकांशेजारी येणारे वर्ण. आता आपण पहिला प्रकार अभ्यासूया. पहिला प्रकार आहे स्वरसंधी. इथे आपल्याला स्वरसंधीचे वैशिष्ट्य आणि नियम दिलेले आहेत. काय सांगितलेलं आहे पहिल्या नियमामध्ये की एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वराने जोडले असतील तर त्याला स्वरसंधी म्हणतात. आता सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण दोन शब्द एकत्र जोडत असतो, ते जोडत असताना पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिले वर्ण हे दोन्ही पण स्वर असले पाहिजे. जेव्हा दोन्ही वर्ण जोडत असताना ते वर्ण किंवा ते अक्षर जर स्वर असतील तर तिथे स्वरसंधी हा प्रकार होतो. उदाहरण समजून घेऊया आपण. कवी अधिक ईश्वर. आता बघा ह्या कवी या शब्दातील शेवटचं वर्ण वी आहे आणि ईश्वर ह्या शब्दातील पहिलं वर्ण ई आहे. म्हणजेच इथे ह्रस्व आणि दीर्घ ईचा आपल्याला संबंध येत आहे. ईश्वरमध्ये दीर्घ ई आहे आणि व मध्ये ह्रस्व ई आहे. म्हणजेच ह्रस्व ई अधिक दीर्घ ई. याआधी जेव्हा आपण स्वरसंधी अभ्यासत होतो त्याच्यामध्ये काही नियम आपण पाहिलेले आहेत. त्या नियमामध्ये सांगितलेलं होतं, जो पहिला सेशन आपण अभ्यासलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ह्रस्व अधिक दीर्घ नेहमी दीर्घच होणार. मग ते आ असू दे, ह्रस्व ई दीर्घ ई, ह्रस्व उ दीर्घ उ असू दे. जेव्हा स्वरसंधीचा विग्रह करत असताना आपण एकत्र त्यांना जोडत असताना नेहमी त्याचा ह्रस्व आणि दीर्घमध्ये आपल्याला दीर्घ घ्यायचा आहे. म्हणजेच इथे ह्रस्व ई अधिक दीर्घ ई. आता तुम्ही म्हणाल इथे ई कसा आलेला आहे? तर बघा स्वर जे असतात ते नेहमी स्वतंत्र असतात, पण व्यंजन स्वतंत्र नसतात. व्यंजनामध्ये स्वरांची मात्रा लावलेली असते. मग तुम्ही बाराखडे आपण शिकलेला आहोत की नाही? व अधिक अ बरोबर व, वा म्हणजेच व अधिक आ बरोबर वा, व अधिक ई ह्रस्व ई बरोबर पहिली आपण वी म्हणतो की नाही, किंवा मग दीर्घ ह्रस्व आणि दीर्घ ई. त्या पद्धतीनेच इथे व मध्ये ह्रस्व ई आहे आणि म्हणूनच इथे वी पहिली मात्रा लागलेली आहे ईची, किंवा वेलांटीची आपण त्याला पहिली मात्रा म्हणतो. म्हणजे पहिली मात्रा म्हणजेच ह्रस्व ई आहे. म्हणजेच इथे ह्रस्व ई अधिक दीर्घ ई बरोबर ई. मग आता इथे जेव्हा दीर्घ ई येते म्हणजेच इथे व ची मात्रा बदलणार आहे की नाही? इथे ह्रस्व वला ईची ह्रस्व ईची मात्रा लागलेली आहे. म्हणजे पहिली वेलांटी आहे, आपण तिथे बदलून दुसरी वेलांटी करणार. मग अशा रीतीने नवीन शब्द तयार होणार. कवी अधिक ईश्वर बरोबर कवीश्वर. आता इथे दोन्ही पण पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण स्वर आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिले वर्ण किंवा पहिले वर्ण हा स्वर आहे. त्यामुळे इथे स्वरसंधी होत आहे. पुढचं प्रकार पाहूया, सजातीय संधी. आता सजातीय संधीचं वैशिष्ट्य किंवा नियम काय असतं ते समजून घेऊया आपण. दोन सजातीय स्वरांऐवजी एकच दीर्घ स्वर होतो. आता ज्याप्रमाणे आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की जेव्हा दोन सजातीय स्वर असतील तर त्यावेळेस तेव्हा आपल्याला त्यांची जी काही मात्रा लावायची असते ती दीर्घ स्वराची मात्रा लावायची असेल. इथे उदाहरण दिलेलं आहे, जसं की अ अधिक आ असेल तर आपल्याला नेहमी दीर्घ आ ची मात्रा लावायची आहे. जेव्हा ई अधिक ह्रस्व ई अधिक दीर्घ ई असेल तर आपल्याला दीर्घ ईची मात्रा लावायची आहे, किंवा दीर्घ ई हा स्वर आपण तिथे लावणार आहोत. ह्रस्व उ आणि दीर्घ उ असेल तर तेव्हा आपल्याला तिथे दीर्घ
उ, दीर्घ ऊची मात्रा किंवा दीर्घ ऊचा स्वर आपल्याला तिथे लिहायचा आहे. म्हणजेच अ, आ, ई, उ, ऊ यांचं संधी होताना आ, ई, ऱ्हस्व ई आहे का इथे? नाही, दीर्घ ई आहे आणि दीर्घ ऊ. म्हणजे ऱ्हस्व असू दे किंवा दीर्घ असू दे, आपल्याला नेहमी किंवा दीर्घ जरी असला तरी आपल्याला आ, दीर्घ ई आणि दीर्घ ऊ हे स्वर तिथे लिहायचे असतात. आता आपण काही उदाहरणांद्वारे समजून घेऊया. विद्या अधिक अर्थी. आता बघा इथे विद्या म्हणजे य मध्ये आ स्वर आलेला आहे आणि इथे अ आहे. म्हणजेच आ अधिक अ बरोबर आ, म्हणून इथे विद्यार्थी आलेला आहे. अजून एक उदाहरण समजून घेऊया आपण. लघु अधिक उत्तरी. म्हणजेच लघुमध्ये जी काही घ मध्ये ऊची मात्रा जी आहे ती दीर्घ ऊ आहे. दीर्घ ऊ अधिक उत्तरी शब्दातील पहिला वर्ण जर आपण पाहिला तर तो ऱ्हस्व ऊ आहे. म्हणजे दीर्घ ऊ अधिक ऱ्हस्व ऊ बरोबर दीर्घ ऊ. मग आपल्याला इथे लघुत्तरी हा शब्द तयार होतोय. लघु अधिक उत्तरी बरोबर लघुत्तरी. मग पण इथे घची जी मात्रा आहे, ऊची जो मात्रा आपण दिलेली आहे ती ऱ्हस्व आहे. आपल्याला तिथे ती नंतर लिहिताना उत्तरामध्ये ती दीर्घ ऊची मात्रा करायची आहे. म्हणजे दुसरी ऊची मात्रा आपल्याला तिथे द्यायची आहे. तिसरा विजातीय संधी प्रकार पाहूया आपण. तिसरा प्रकार आहे संधीचा विजातीय संधी. आता याचे नियम आपण समजून घेऊया. अ अधिक आ, अ किंवा आ यांच्या पुढे ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई आल्यास दोहोंपैकी दोघांपैकी काय होणार? दोघांपैकी ए येतो. म्हणजे पहिल्या शब्दाच्या शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल आणि त्याच्या पुढचा जो शब्द असेल त्याचा पहिला वर्ण ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई असेल तर अ अधिक ई, आ अधिक ई असेल तर दोघांची संधी होऊन काय होणार आहे? दोघं शब्द जोडून ए येतो. आता आपण याचं उदाहरण पहिलं समजून घेऊया. इथे याचं उदाहरण दिलेलं आहे ते आपण समजून घेऊया. गण अधिक ईश. आता न मध्ये अ आलेला आहे स्वर आणि ईश मध्ये दीर्घ ई आहे. म्हणजेच अ अधिक ई बरोबर ए. म्हणजेच गण अधिक ईश बरोबर गणेश. मग इथे न मध्ये आपल्याला ए ची मात्रा लावायची आहे. तुम्हाला माहिती असेल की ए आणि आय ची मात्रा, ए ची मात्रा आपण जेव्हा लावतो तेव्हा शब्दावरती एक मात्रा असतो आणि जेव्हा आय ची मात्रा लावतो तेव्हा शब्दावरती दोन मात्रा असतात. आता दुसरा नियम आपण समजून घेऊया. अ किंवा आ यांच्या पुढे ऊ किंवा म्हणजेच ऱ्हस्व ऊ किंवा दीर्घ ऊ आल्यास ओ होतो. म्हणजेच इथे काय सांगायचंय की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जर अ किंवा आ असेल आणि त्याच्या पुढे जो दुसरा शब्द असेल त्याचा पहिला वर्ण ऱ्हस्व ऊ किंवा दीर्घ ऊ असेल तर आपल्याला लिहिताना ओ लिहायचा आहे. त्यांची संधी ओ होते. इथे उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, पाहूया आपण. चंद्र अधिक उदय. आता बघा चंद्रमध्ये अ हा स्वर आलेला आहे आणि उदय या शब्दामध्ये पहिलं अक्षर किंवा पहिलं वर्ण ओ आलेला आहे. म्हणजेच अ अधिक ऊ बरोबर ओ. म्हणजेच इथे आपल्याला चंद्र ऊ ची संधी करायची आहे आणि आपला तिथे ओ आपण लावणार आहात. म्हणजे काय होणार आहे? द्रचा द्रो होणार. म्हणजेच आपलं उत्तर होणार चंद्रोदय. चंद्र अधिक उदय बरोबर चंद्रोदय. चंद्र अधिक उदय बरोबर चंद्रोदय. त्याचप्रमाणे तिसरा नियम आहे. अ किंवा आ यांच्या पुढे रू आल्यास रू ऐवजी अर येतो. उदाहरणार्थ महा अधिक ऋषी. तर इथे बघा ह मध्ये आ ची मात्रा आलेली आहे किंवा आ हा स्वर आलेला आहे आणि ऋषी मध्ये पहिला जो वर्ण आहे तो रू आहे. म्हणजे आ अधिक रू बरोबर अर. म्हणजेच इथे ह मध्ये आपल्याला अर ची मात्रा लिहायची आहे आणि लिहिताना आपण तो दुसऱ्या शब्दामध्ये जाणार. महर्षी. महा अधिक ऋषी बरोबर महर्षी.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण संधी म्हणजे काय याचा अभ्यास करत आहोत आणि या संधीचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यापैकी पहिला संधी प्रकार म्हणजे स्वर संधी, याच्याबद्दल आपण विस्तारित माहिती जाणून घेतलेली आहे. आता संधीच्या पुढच्या प्रकाराकडे आपल्याला जायचं आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण स्वर संधी किंवा संधी आणि त्याचे प्रकार ह्या व्याकरणाच्या पुढच्या भागात करणार आहोत. धन्यवाद.